मुंबईत सत्याचा मोर्चापूर्वी मनसेकडून निषेधाची ठिणगी पेटली आहे। घाटकोपरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनसे सैनिकांनी निवडणूक याद्या जाळत निषेध नोंदवलाय। त्यांचा आरोप आहे की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि बोगस नावांची भर आहे। या त्रुटींकडे आयोगाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं मनसेचं म्हणणं आहे। मोर्चापूर्वीच मनसे सैनिकांनी अशा पद्धतीने निषेध व्यक्त करत आयोगाला जागे करण्याचा प्रयत्न केलाय। घाटकोपर परिसरात या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा प्रतिसादही मिळालाय। मनसेच्या या आंदोलनातून निवडणुकीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। काय याद्या जाळलेल्या आहेत, काय सांगाल? जो निर्वाचन आयोगाचा जो काही गलथान कारभार आपण येत्या काही काळामध्ये सामोरा आलेला आहे, जे बोगस वोटरची जी भरती यामध्ये झालेली आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही ज्या काही मतदार याद्या आहेत, ज्या काही प्रतिकात्मक मतदार याद्या आहेत आणि ज्या काही सदोष मतदार याद्या आहेत त्या या ठिकाणी दहन करण्याचा आम्ही एक प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे। मोर्चाला निघण्यापूर्वी निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या ज्या याद्या आहेत त्या जाळलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाचा जो काही कारभार आहे त्याच्या विरोधात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील उभारणार आहोत।